हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आता महाराष्ट्रात आहे ना सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि पावसाचं एवढं वातावरण आहे की काही नद्यांना तर पूर आला आहे। आता आळंदीचाच घ्या ना, तर आळंदीला पूर आला आहे आणि आता आहे ना पालखी निघणार होती, तर पुरामुळे आहे ना वारकऱ्यांचे एवढे हाल आहेत आणि पालखी कशी प्रस्थान होणार आहे देव जाणं। पण पालखीला आहे ना खूप असे सगळे वारकरी एकत्र येतात आणि त्याच्यात असा पाऊस, त्यामुळे ना खरंच वारकऱ्यांचे ह्या वेळेस आहे ना पालखी कशी होईल काहीच सांगता येत नाही। तर आज प्रस्थान पुण्यामधून पालखीचं होणार होतं, तर तेच मी न्यूजला बघितलं आज। आणि आता आहे ना पूजा मी सकाळीच केली होती आणि मी खाली म्हणजे बाजारात गेले होते, तर हे आहे ना मी धूप घेऊन आले होते, कारण माझ्याकडली धूप संपली होती। म्हटलं चला आता गुरुपौर्णिमा येणार आहे, त्यामुळं मग मी तिथं मला भेटली, तर मी आहे ना असे वेगवेगळ्या फ्लेवरच्या धूप एकत्र असणारा असा तो मला मिळाला, तर त्यामुळं मग मी घेऊन आले आणि खरंच खूप छान आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याचं नाव ते तुम्हाला दाखवून देईन। तर आहे ना ही धूपदाणी मला इतकी खरंच खूप छान अशी वाटते, कारण आहे ना त्याच्यामध्ये जर तुम्ही धूप लावला तर त्याची जी राख असते ते बाहेरही पडत नाही आणि तो आहे ना एकदम घरामध्ये धूरही होत नाही। आता मी जे वाटी कप आणते ना त्याच्यामुळे आहे ना इतकं अगोदर धूर व्हायचा, पण याच्यामध्ये मी जसं लावते ना तेव्हापासून एवढा धूर होत नाही। तर त्यामुळं मला आहे ना ही खरंच खूप छान वाटते। आता मुद्दा आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा। आता गुरुपौर्णिमेला लवकरच येणार आहे। गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण साजरा करणार आहोत आणि या दिवशी आपण आपल्या गुरुप्रती आदर, कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करत असतो। आपल्या जीवनामध्ये आई वडिलांनंतर गुरुचे स्थान सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे, कारण गुरु आपल्याला जीवनामध्ये ज्ञान, संस्कार, योग्य दिशा तसंच योग्य मार्गही आपल्याला दाखवत असतात। त्यामुळं गुरुपौर्णिमा हा दिवस आहे ना खूप महत्त्वाचा आहे आणि याच दिवशी आहे ना महर्षी व्यासांची जयंती असते, म्हणजे या जयंती दिवशीच आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो। त्यामुळे हा दिवस आहे ना गुरूंसाठी म्हणा, शिष्यांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। स्वामी समर्थांना अनेक जण भक्त आपले ना गुरु मानतात, त्यामुळे त्यांच्या कृपेने भक्तांना योग्य मार्ग मिळतो, आत्मविश्वास मिळतो, तसंच श्रद्धा आणि आध्यात्मिक प्रेरणाही मिळते। त्यामुळं अक्कलकोटला आहे ना आवर्जून खूप लोक आहे ना गुरुपौर्णिमेला जातात आणि स्वामी समर्थांना गुरु मानतात। आता स्वामी समर्थांना गुरु मानायचं म्हणजे काय करायचं आणि गुरु मानताना काय कुठल्या गोष्टी करायच्या, तर हे मी डिटेल एखादा व्हिडिओ बनवेल। बाहेर एवढा मोठा पाऊस चालू आहे आणि मोठा चांगला येतोय आणि मग पावसात बाहेर सारखं जायचं आणि चिकचिक खूप राहते, त्यामुळे आहे ना मला बाहेर जावं असं वाटत नाही। त्यामुळे मला देवांना फुलं ही आणायला झालं म्हणजे आणलेच नाहीत मी, तर घरातच असे जास्वंदीचे खूप सारे फुलं आले। आता बघा जास्वंदीचं एकच फुल केवढं मोठं आहे आणि याने काय होतं, जास्वंदीला फुलं खूप छान येतात, पण सगळे देव नाही एका फुलातच झाकून जातात। त्यामुळे छोटे छोटे जे फुलं असतात ना तेच देवांसाठी छान वाटतात। जसं की हे तगरनं छान फुलं येतात, पण आहे ना ते तगरचं काय होतं की फुलं लवकर सुकतात। आणि तुम्हाला दाखवलं की सरांना आहे ना जिथं आहे ना आता कार्यक्रमासाठी गेले होते तिथं आहे ना असे हे गुलाब म्हणता येणार नाही, पण वेगळंच आहे, गुलाबासारखंच झाड तर आहे पण हे गुलाबासारखं तर काही दिसत नाही। तर हे झाड त्यांना मिळाले सत्कार करताना, तर ते झाड आलेत आणि खूप छान वाटतं आणि फुलाचा कलरच मला खूप आवडला त्यात। तर त्या झाडाला छानपैकी 4 फुलं आलेत, तर त्यातले 2 काढलेत आणि उद्याच्याला काढेल, कारण लगेच सगळेच एकत्र काढले की झाड आहे ना खूप असं सुनं सुनं दिसतं। कोणतीही पूजा फुलांशिवाय अपूर्ण मला वाटते आणि सकाळनं पूजा करून झाली होती, पण आहे ना सकाळी खूप घाई होती, त्यामुळं फुलं आहेत का हेही माझ्या म्हणजे बघण्यात तेवढा वेळ नव्हता आणि आहे ना घरात नाही येत हे तर मला माहीतच होतं। त्यामुळं मग मी आहे ना जेव्हा मला मुलांचे टिफिन गेले ना त्यांना सोडून आले, त्यामुळं मग त्यानंतर मी बघितलं की झाडांनाही छान अशी जास्वंदीची फुलं आलेत, मग ती मी वाहून घेतली। आणि बघा आता फुलं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की देव कसे झाकून जातात आणि कुठं ठेवावं तेच कळत नाही, म्हणजे ना एक देवाच्या तिथं ठेवावं का दुसरे कुठं, त्यामुळे ना मला जास्वंदीपेक्षाही छोटे छोटेच फुलं खूप आवडायला लागले। आणि खरंच देवांना आहे ना फुलांशिवाय असं पूजा अपूर्ण वाटते ते तर आहेच, पण बघायला पण असं खूप सुनं सुनं दिसतं फुलांशिवाय। तर अशी छानपैकी देवपूजा माझी करून झाली आहे। आषाढ महिना हा देवींसाठी समर्पित महिना मानला जातो। अजून तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, आता तुम्हाला माहिती आहे का नाही काही माहिती, की तुळजाभवानी मातेला घातली जाणारी ही कवड्याची माळ
आता ही कवड्याची माळ नुसती माळ नसून हा एक आहे ना महत्त्वाचा दागिना मानला जातो. कवडी ही समृद्धी, संरक्षण आणि देवीच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. श्रद्धेने आपण आहे ना हे देवीला घातली तर आपल्याला आहे ना मूळ देवीची आठवण करून देत राहतं. आता तुळजापुरात गेल्यावर किंवा तुम्ही एखाद्या दुकानात गेल्यानंतर पूजा साहित्याच्या आपली नजर आहे ना कवड्याच्या माळेवर येऊन थांबते. तर ती फक्त आपली माळ नाही तर तुळजाभवानी मातेची श्रद्धेची ओळख असते. त्यामुळे ना असे माळ आपल्या देवघरामध्ये जे टाक असेल किंवा मूर्ती असेल तर छोटीशी माळ मिळते, ती आणून आपण आहे ना अशा मूर्तीला घातली पाहिजे आणि खरंच खूप देवीचं रूप उठवून दिसतं. तर आज मुलांसाठी आहे ना टिफिनला असे पालकाचे पराठे बनवले होते. पराठे आमच्यासाठी बनवले होते आणि मुलांसाठी पुऱ्या बनवल्या होत्या. तर आहे ना मुलांना आहे ना अशा पुऱ्या म्हणा खूप आवडतात. त्यामुळं त्यांच्यासाठी अशा छोट्या छोट्या पुऱ्या केल्या ना ते आवडीनं खातात. आणि पालक हे आपल्याला हेल्थसाठी आहे ना खूप असं न्यूट्रिशियस असतं. त्यामुळं मग आपण लहान मुलांना आहे ना वेगवेगळं द्यायचं म्हणून आता आपण स्नॅक्स तर काय देणार ना, आणि हेल्दी असावं असं प्रत्येक आईला वाटतं. त्यामुळं मग आपल्या पुढचा हा प्रश्नच असतो की मुलांना काय द्यावं आणि ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असेल. तर ते विचार करत करत आपलं आहे ना कधी कधी काय करावं आणि काय नाही असं होतं. पण त्यातूनच मार्ग काढत रोज नवीन नवीन आणि त्यांनी खाल्लं पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न चालू राहतात. आणि आज मग पालक पराठा तर उद्या दुसरा पराठा असं डोक्यात राहून त्यांनी खाल्लं पाहिजे हा हेतू प्रत्येक आईचा असतो. तर त्यामुळंच मग आज मी आहे ना हे पुऱ्या बनवल्या होत्या. आता पुऱ्या म्हटलं की थोडं तेलकट तर असणारच आहेत, पण मुलं आहेत म्हटल्यावर त्यांचे पचनक्रिया आपल्यापेक्षा छान असते. त्यामुळं तेवढं पचन चांगलं होतंच. तर आहे ना अशा छान आणि टेस्टला तर खूप छान होतात. आता रेसिपी मी आहे ना ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकली आहे, त्यामुळं मी रेसिपी काही टाकली नाही. फक्त आहे ना अशा छान पुऱ्या केल्यात आणि या पुऱ्या आहे ना टम्म फुगतात. आता पराठा केल्यानंतर कधी कधी लसूण बारीक नाही झाला तर तो पराठा फुगत नाही, पण आहे ना पुरे छान फुगतात. मुलांचं झालं की सरांचं. आता आमच्यात आहे ना नॉनव्हेज डे ठरलेले असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही नॉनव्हेज दुसऱ्या दिवशी खात नाही. आता मंगळवार म्हणा, बुधवार म्हणा आणि फक्त रविवार हे 3 वार असतात त्या ज्या दिवशी आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो. त्याच्यात ही चतुर्थी, एकादशी अशा गोष्टी आल्या तर मग आम्ही खात नाही. तर मग त्यातीलच आज मंगळवार होता. मग मंगळवारी आम्ही आहे ना म्हणजे मी नाही खात असंही मी आहे ना कुठल्याच वारी खात नाही. पण सरांसाठी मी बनवलं कारण आहे ना थंडी आहे आणि नॉनव्हेज प्रोटीन असायला पाहिजे. त्यामुळे आहे ना मग मी त्यांना आहे ना सकाळनंच भाजी बनवून दिली आणि हा मसाला आहे ना मी घेऊन आले आहे. तर आपल्याला भाजीमध्ये ना जास्त काहीच टाकावं लागतं नाही. आणि अजून एक ट्रिक सांगते की आपण जे अंडे आहेत ना ते आपण उकडल्यानंतर आहे ना लगेच भाजीमध्ये टाकण्यापेक्षा अशा आहे ना शॅलो फ्राय केले ना त्याची टेस्ट इतकी छान लागते आणि खरंच खूप चांगले लागतात असं मला तर सर म्हणाले. आता मी तर खात नाही त्यामुळं मी सांगू शकत नाही, पण त्यांना तर खूप आवडला. आणि हा मसाला आणला ना आपल्याला दुसऱ्या काही टाकावं लागत नाही. म्हणजे आपले बेसिक मसालेच आपण टाकायचे नाही तर आपल्याला खोबरं, कांदा, लसूण ह्या गोष्टी भरपूर टाकावं लागतात. तरी मी लसूण थोडासा टाकलाच आहे, पण कांदा ते मी काही टाकलं नाही. तर मी पहिल्यांदाच हा मसाला आणला होता त्यामुळं म्हटलं चला मी बघते तर तुम्हाला हे सांगावं कशी होते. आणि सरांनी खाल्ल्यामुळं नंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ आहे ना अगोदरच मी शूट केला होता. म्हटलं त्यांना आवडला तर टाकता येईल. आणि खरंच खूप छान भाजी होते आणि झटपट भाजी करायची असेल ना तर हा मसाला खरंच खूप छान आहे आणि हा मसाला घरी बनवता आपल्याला येतो. जर तुम्हाला कसा मसाला बनवायचा आहे आणि त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि छानपैकी अंड्याची भाजी केली कारण सकाळचा वेळ एवढा झटपट करण्याचा असतो. त्यामुळे आहे ना पटकन ज्या भाज्या होतील आणि हे मसाला आहे ना तुम्ही दुसऱ्या भाज्यांनाही कुठल्याही टाकू शकता आणि तुमची भाजी बनवू शकता. तर इथं झटपट माझी अंड्याची भाजी ही तयार झाली आहे. तर त्यामुळे ना कामं लवकर होतात आणि आपल्याला वेळेत सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे चिडचिड कमी होते. सरांना मी अंड्याची छान भाजी बनवून दिली आणि त्यांनी जेवण करून काय टिफिनला घेऊन जात नाहीत पण जेवण करून गेले. आणि आमच्यासाठी मी आहे ना सिंपल असं बटाट्याची भाजी बनवली. तर असा होता आजचा व्हिडिओ. बाय बाय.